पंढरपूर मंगळवेढ्यात आमदार प्रणिती शिंदेची मदार ही बीआरएसवर, महाविकास आघाडी वाऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांचे गावभेट दौरे सुरू झाले आहेत. लोकशाहीच्या उत्सवात प्रणिती शिंदे यांना आता मतदारांची आठवण येत आहे. परंतु पंढरपूर मंगळवेढ्यात काँग्रेसची मदार ही पूर्णपणे बीआरएसवर असल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी भगीरथ भालके यांच्या बीआरएस पक्ष प्रवेशावेळी केसीआर यांच्यासाठी पायगड्या घातल्या, पसरल्या, त्याच कार्यकर्त्यावर आमदार प्रणिती शिंदे यांची मदार ही दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना डावलून बीआरएसच्या कार्यकर्त्यांना जवळ केलेला फटका हा लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बसू शकतो का, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघात केवळ पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना मताधिक्य दिले होते. स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी प्रचाराची धुरा ही सांभाळली होती. तसेच पडद्यामागून देखील मोठी सुशीलकुमार शिंदे यांना मदत देखील झाल्याच्या चर्चा त्या काळी झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची मदार ही पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील बीआरएसवर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. भगीरथ भालके यांच्या पण आधी बीआरएसमध्ये गेलेले पंढरपूर तालुक्यातील दत्ता कांबळे यांच्या कार्यक्रमासाठी आमदार प्रणितीताई शिंदे या पंढरपूर तालुक्यातील शिरडोन या गावी आल्या होत्या. आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या समवेत असणारी मंडळी कोण होती? ज्यावेळी भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये पक्ष प्रवेश होणार होता, त्यावेळी माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्यासाठी पायगड्या ज्यांनी घातल्या त्यांनाच घेऊन ताईसाहेब पंढरपुरात कार्यक्रमाला येत आहेत. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांची संपूर्ण मदार ही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात बीआरएसवरच अवलंबून असल्याचे दिसून येत आहे. तर मित्रपक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट तसेच हे वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मित्रपक्षाच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. बीआरएसच्या शिलेदारांना जवळ केल्याचा मोठा फटका हा काँग्रेसला येत्या लोकसभेच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे जुने जाणते कार्यकर्ते कोणाला त्रासून त्यांनी काँग्रेस सोडली हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पंढरपुरात बीआरएसला जवळ केल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष हे काँग्रेसचे प्रामाणिकपणे काम करेल की नाही याची आता शंका वाटत आहे.